आता बातमी बीडमधून आहे। बीडमधील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या 80 जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवून त्यांना पोलीस अधीक्षकांनी तंबी दिलेली आहे। यापुढे अशा पद्धतीचे गुन्हे त्यांच्या हातून घडल्यास MPDA हद्दपारी तसंच मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना SP ऑफिसला बोलवलेलं आहे। यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत। यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल। यामध्ये हद्दपारी सारख्या कारवाया असतील, MPDA असेल, मकोका सारख्या गंभीर कारवाया असतील, या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत। आणि तर बातमी सुरेश धस यांच्या मागणीची। वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे। कृष्णा आंधळे अजून फरार आहे। अशोक मोहितेच्या मारहाण प्रकरणातील आरोपी कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत। ते कृष्णाचे मित्र आहेत, त्यामुळे आका आणि त्याच्या गँगचा माज संपलेला नाहीये। त्यांच्यावरती कठोर कारवाई करा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे। मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे। दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही। यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।